4 दिवस सलग दिवसभर उन्हात उभं उसाला पाणी चालू होतं. ऊसातले काय कार्यक्रम ती कॅमेऱ्यात बघा. काय सांगाल की आता म्हणजे नापेडने बाजार समितीतून कांदा खरेदी करणार आता काय वाटतं तुम्हाला? तर बाजार समितीतून कांदा खरेदी करणं हेच योग्य आहे ते, पण त्याचा परिणाम फार थोडा होणार आहे. तर मुळात ते किती टक्के कांदा खरेदी करणार, थोड्या प्रमाणात खरेदी करणार आणि त्याचा बाजार थोडाफार परिणाम होईल. तरी पण आज जर खरा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी पूर्वी जी बाजार हस्तक्षेप योजना करून 100% कांदा खरेदी केला होता, तो खरा कायमचा आणि मूलभूत उपाय. त्याचा परिणाम तरच शेतकरी खुश होतील. आता हे थोडेफार 2-5% कांदा केल्यामुळे थोडाफार भावात कळत नकळत फायदा होईल, पण त्याचा फार लई परिणामकारकरित्या कांद्याच्या बाबतीमध्ये तो प्रश्न मिटल असं नाही. थोडाफार परिणाम होईल फक्त. आणि बाजार समितीत करणं हेच योग्य होतं. हे व्यापाऱ्याकडून खरेदी करणं, त्या कंपन्याकडून खरेदी करणं ते चुकीचाच विषय होता तो. तर हे बरोबर आहे बाजार समितीतून कांदा करणं, पण तो खूप मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. तो ती खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर पाहिजे, तर भावाचा परिणाम दिसेल. असं तर ती सुरुवात मग ठीक आहे बाजार समितीतून करणं, पण एक परिणामकारकरित्या जर न्याय द्यायचा असेल तर त्यांनी पूर्ण कांदा खरेदी केला पाहिजे, 100% खरेदी केली पाहिजे. तरच शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडेल. परिस्थिती फार भयानक आहे. आणि कांदा हा प्रश्न असा आहे का कांद्यावर पूर्वी सत्तांतर झालेली, राजकीय सत्तांतर. तर हा सुद्धा लोक फार म्हणजे लोकांची मनस्थिती फार बिघडलेली या प्रश्नावर. तर सरकारने या 100% कांदा खरेदी करावा, तर मग खऱ्या अर्थाने न्याय दिला असं शेतकऱ्यांना वाटेल. काय म्हणजे काय सांगाल की आता काल परिपत्र काढलं का? काल शासनाने जे परिपत्रक काढलं की नाफेड मार्फत कांदा खरेदी करणार, बाजार समितीतून खरेदी करणार. सरकारची म्हणजे खरेदी करू राहिली हे खूप चांगलं आहे, परंतु ते जे प्रमाणाचं खरेदीचं सरकारचं ते फक्त 1 किंवा 2% असतं. तर आमची शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की तुम्ही 100% कांदा खरेदी करावी. जशी 80च्या दशकामध्ये बाजार हस्तक्षेप योजना राबवून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला होता. 100% कांदा सरकारने खरेदी केला होता आणि 100% शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. त्याचप्रमाणे त्यांनी खरेदी करावी. ही जी खरेदी ही फक्त 1 आणि 2% खरेदी, 2 किंवा 3% पर्यंतच खरेदी जाईल. नाहीतर तुम्ही खरेदी झाल्यानंतर त्याचा आढावा घ्या, ते नाफेडनं खरेदी किती केली. सलग 2 वर्षापासून कांदा उत्पादक हा खूप मोठ्या अडचणीत आहे. त्याला खूप मोठी मदतीची गरज आहे आणि ती जर मदत मिळाली नाही तर भविष्यात शेतकरी हा कांद्याचा धंदा सोडून इतर कुठेतरी धंद्याकडे वळतील आणि त्याचा परिणाम शासनालाच भोगावा लागेल. का कांद्याचं उत्पादन जर कमी झालं तर शासनापुढेच प्रश्न तयार होईल का कांदा आणायचा कुठून. तर हे सर्व करण्यासाठी त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. आणि मदतीचा हात जर द्यायचा असेल तर तुम्हाला कांद्याची 100% खरेदी करणं बाजार हस्तक्षेप योजनेसारखी किंवा मग मध्य प्रदेश सारखी बाजारची भावांतर योजना राबवा. ती एक प्रभावी योजना आहे. मध्य प्रदेश सरकारने जी राबवली ती राबवा. त्याच्यातून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय हा कांद्याचा धंदा हा टिकणार नाही, असं आमचं एक ठाम मत आहे. ते बाजार